नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी केले चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन. न्यायालय, निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात आले नवे राज्य, ठाकरे गटाचा निशाणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं समतेचं राज्य येईल, महापरिनिर्वाण दिनानिमित्त पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली भावना. आणि सहानुभूती मिळवण्यासाठी जळगावातील अपक्ष उमेदवाराने स्वतःच्या घरावर गोळीबार केल्याचं निष्पन्न. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्य सरकार म्हणून आम्ही जे कार्य करू ते संविधानाला अनुसरूनच असेल. तसेच ते काम करत असताना समाजातील शेवटचा घटक म्हणजेच वंचितांचा विचार करून काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. राज्यपाल CP राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चैतन्यभूमी परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले आहेत. राज्य बहुमताचं असलं तरी हे बहुमत खोटे आहे. यासाठी लोक गावागावात रस्त्यावर उतरले असून न्यायालय, निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आलंय. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरी जनतेला तसेच देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेबांचे विचार, त्यांनी देशाला दिलेलं संविधान जनता कधीही विसरू शकत नाही. संविधान वाचवण्याची लढाई आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल. महाराष्ट्रात जे काही आज चाललंय त्या विरोधात जनता प्रखरपणे आपली भूमिका मांडेल. संविधानाचं, समतेचं, न्यायाचं राज्य येईल असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलंय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पृथ्वीवरचा प्रवास संपवला. परंतु त्यांचा विचार, त्यांनी देशाला दिलेलं संविधान हे या देशातील जनता कधी विसरणार नाही. या निमित्तानं मी सर्व आंबेडकरी जनतेला माझ्या शुभेच्छा देतो, देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो. आणि संविधान वाचवण्याची लढाई ही आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल. त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदर्श घालून दिलेला आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं हाच उद्देश त्यांनी दिलेला आहे. त्या उद्देशावर आधारित मला खात्री आहे की महाराष्ट्रातली सर्व जनता पुन्हा नवीन प्रेरणा घेऊन आणि संविधानाच्या विरोधी ही लढाई अधिक ताकदीने लढेल, अधिक बळकट करेल. महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे त्याबद्दल प्रखरपणे आपली भूमिका मांडेल आणि न्यायाचं, समतेचं, बंधुत्वाचं राज्य आणि ही संविधान कधीही नष्ट होणार नाही याची काळजी घेईल. अवकाळी पावसामुळे जालन्याचं द्राक्ष हवं अशी ओळख असलेल्या कडवंची गावातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी माजी मंत्री उदय सामंत यांनी फोनवरून संवाद साधत नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांना भरपाईच्या सूचना देऊ असं आश्वासन दिले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास
आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री दत्त जयंती सोहळा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावर्षी हा सोहळा दिनांक 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पार पडणार असून या सोहळ्याच्या नियोजनासाठी गुरुवारी नारायणपूर येथे एक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये श्री दत्त जयंती सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भंडाऱ्यात आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलाय. भंडारा शहरातील गांधी चौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महायुतीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली असून देवा भाऊ तुम आगे बढोचे नारे दिले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करीत, वाद्याच्या तालावर थिरकत एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. नगरमधील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून सुरुवात करण्यात आली आहे. बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात स्वप्नील दौंड यांनी सापत्निक बॉयलरचे पूजन केले. यावेळी सर्व संचालक मंडळ, अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे कपाशी पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांना सरसकट 12,000 रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी मनीष जाधव यांनी केली आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातच कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलाय. देशात कापसाच्या 19 लाख मेट्रिक टन गाठी आयात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली असून कापसाला सरसकट 12,000 रुपये भाव देण्याची मागणी मनीष जाधव यांनी केली आहे. जगाची इब्रत राखणारा कापूस उत्पादक शेतकरी कृषीद्रोही धोरणामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा यवतमाळ जिल्हा असेल, येथील कापूस उत्पादक शेतकरी रक्तबंबाळ झालेला आहे. कारण चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला मिळत असलेला दर हा अत्यंत अल्प असून या मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे. उत्पादनावरचा खर्चसुद्धा निघेल की नाही अशा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कारण वेचणीचा खर्च वाढलेला आहे. संपूर्ण खर्च पाहता कापूस हे पिकच शेतकऱ्याला मरणाच्या दारावर उभं करणार आहे. आज केंद्र शासनाच्या माध्यमातून 19 लाख मेट्रिक टन गाठी आयात केल्यामुळे देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्याची मात्र कोंडी झालेली आहे. त्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम या केंद्र शासनाच्या कृषीद्रोही धोरणामुळे झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवलेला आहे या प्रतीक्षेत की किमान भाववाढ होईल. किमान 10,000 रुपये 12,000 रुपये दर असल्याशिवाय कापूस हे पीक शेतकऱ्यांना परवडूच शकत नाही. गव्हर्नमेंटचे जे कृषी इन्स्टिट्यूट आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भाने राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे अहवाल दिलेला आहे. पण दुर्दैवाने राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून जाहीर झालेल्या MSPमध्ये केवळ लॉंग स्टेपलला 7,500 रुपयाचाच दर मिळतो. शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा यक्ष प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. आणि सर्वाधिक आत्महत्या या कापूस उत्पादकच शेतकऱ्यांच्या होत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने किमान 12,000 रुपये तरी भाव या कापसाला द्यावा अशी मागणी मी एक शेतकरी म्हणून केंद्र शासनाकडे करतो. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत
स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। विधानसभा निवडणूक काळात जळगावातील अपक्ष उमेदवार शेख अहमद यांच्या घरावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती। त्यानंतर पोलिसांच्या तपासात सहानुभूती मिळवण्यासाठी शेख अहमद या अपक्ष उमेदवारानेच स्वतःच्या घरावर गोळीबार केला होता, अशी धक्कादायक माहिती जळगाव पोलिसांच्या तपासातून आता उघड झाली आहे। सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकारात पोलिसांना आरोपीवर संशय होता। तपासांती या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी ठरले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। जालना जिल्हा स्त्री रुग्णालयातून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्याचं प्रमाण वाढलंय। याबद्दल जालना येथील अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून शिकाऊ उमेदवारांच्या भरोशावर जिल्हा स्त्री रुग्णालय सुरू असल्याचं सांगत तेथे तज्ज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली। स्त्री रुग्णालयाचे प्रभावी धंदा करून पैसे कमवत असल्याचा आरोप देखील मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं अरविंदराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन सादर केलेलं आहे। जालना जिल्हा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये खूप काही दिवसापासून खूप अनागोंदी कारभार त्या ठिकाणी चालू आहे। त्या ठिकाणी शिकाऊ उमेदवारांच्या भरोशावर तो हॉस्पिटल चालू आणि ते शिकाऊ उमेदवार प्रत्येक वेळेस म्हणजे पेशंट रेफर करण्याचं काम छत्रपती संभाजीनगर असेल किंवा तिथलेच काही डॉक्टरांचे हॉस्पिटल आजूबाजूला त्या ठिकाणी झालेले ते हॉस्पिटलमध्ये त्यांना रेफर करून त्याच्याकडनं पैसे उकळण्याचं त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी काही जे इन्चार्ज वगैरे सगळे असतील हे सगळं त्या ठिकाणी गोरखधंदा करून खूप पैसा कमवण्याचं काम करतात। गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी खूप त्रास होतोय। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांगली येथील सुकेश गजबिये या अगरबत्ती व्यावसायिकाच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे मध्यरात्री अचानक आग लागून घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले अगरबत्ती व्यवसायाचे मशीनही यात जळून खाक झाले असून यात जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले। त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे। कॉलेजला जातो सांगून घराबाहेर पडलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। परीक्षेसाठी गेलेला मुलगा घरी माघारी न परतल्याने घरच्यांनी महाविद्यालय विचारणा केली असता तो आलाच नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर परिसरात शोधाशोध सुरू केली असता त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं। भोर पोलीस या घटनेचा तपास करतायत। वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।